नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या माझ्या सगळ्या भावंडांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा संदेश घेऊन आली आहे जो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. पण ते दुःखाचं नाही, ते आनंदाचं, ते समाधानाचं, ते सुटकेचं. 15 जून ते 20 जून या 5 दिवसांच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. हो, मोठी बातमी, जी ऐकून तुमचं काळीज भरून येईल. तुमचे हात जोडले जातील, तुमचे ओठ देवाचं नाव घेतील. कारण ही बातमी तुमच्या मनातील वर्षानुवर्षांची चिंता मिटवणार आहे. तुमच्या घरातील अशांती संपवणार आहे. तुमच्या रात्रीची झोप परत आणणार आहे. कन्या राशी, तुम्ही खूप विचार करता. तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून बघता. तुम्ही बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवता. तुम्ही परिपूर्णतेच्या मागे धावता. तुम्ही दुसऱ्याच्या चुका लगेच हेरता, पण स्वतःच्या मनात काय चाललं हे विसरता. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, पण स्वतःला विसरा. तुम्ही रात्री झोपलात तरी डोक्यात हिशोब चालू असतो. उद्या काय करायचं, परवा काय करायचं, हे बरोबर झालं का, ते चुकलं का, अशी सतत काळजी, सतत चिंता, सतत शंका. पण आता बस, आता थांबा. 15 ते 20 जून हा काळ तुमच्या आयुष्यातील वळणाचा काळ आहे. या 5 दिवसात तुमच्या मनातील गोंधळ थांबणार आहे. तुमच्या घरातील वादळ शांत होणार आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसले जाणार आहेत. कारण देवाने तुमची हाक ऐकली आहे. देवाने तुमची तपश्चर्या बघितली आहे आणि आता तो तुम्हाला फळ देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये बंद करू नका, कारण मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती आनंदाची बातमी कोणत्या स्वरूपात येणार आहे, कोणत्या व्यक्तीकडून येणार आहे, कोणत्या वेळेला येणार आहे आणि त्या बातमीनंतर तुमचं आयुष्य कसं बदलणार आहे, तुमच्या मनातील भीती कशी जाणार आहे, तुमच्या नात्यातील दुरावा कसा संपणार आहे, हे सगळं आज तुम्हाला कळेल. पण त्याआधी एक विनंती. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुमची वेळ आली आहे. तुमच्यासारखे लाखो कन्या राशीचे लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे, ज्यांच्या मनात प्रश्न आहे, ज्यांच्या डोळ्यात झोप आहे. ज्यांच्यापर्यंत हा प्रकाश पोहोचवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे कुणाच्या तरी मनातील काळोख संपेल, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येईल, कुणाच्या तरी घरात शांती नांदेल. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या बहिणीला, भावाला, आईला, बाबांना, मित्रांना, मैत्रिणीला. कारण शेअर केलेला आनंद 10 पट असतो. शेअर केलेलं दुःख हे निम्म होतं. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं नाव लिहिल्याने तुमची हाक स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. ज्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव, म्हणजे ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याचं नावही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण नामस्मरणाने आनंदाची बातमी लवकर येते. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, म्हणजे 15 ते 20 जून दरम्यान ती बातमी आली की पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. आणि यूट्यूबचे जे नवीन हाईप बटन आहे त्यावर क्लिक करा. तुमचा एक क्लिक आपल्या परिवाराला ऊर्जा देतो. कन्या राशीच्या लोकांनो, तुमचा जन्मच सेवा करण्यासाठी झाला आहे. तुम्ही दुसऱ्याचं भलं बघता, तुम्ही दुसऱ्याची काळजी घेता, तुम्ही दुसऱ्याला चुका सुधारता. तुमचा राशीस्वामी बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे वाणी, बुध म्हणजे तर्क, बुध म्हणजे चिकित्सा. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासता, प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधता, पुराव्याशिवाय विश्वास ठेवत नाही. हे चांगलं आहे, पण अति झालं की त्रास होतो. अति चिकित्सा केली की नात्यात दुरावा येतो आणि विचार केला की झोप उडते. अति शंका घेतली की मन अशांत होतं. तुम्ही दिवसभर काम करता, घर सांभाळता, नोकरी करता, हिशोब ठेवता, सगळ्यांची काळजी घेता, पण रात्री जेव्हा शरीर थकतं तेव्हा मन जागं होतं. आणि मग विचार येतात, मी बरोबर केलं का, मी चुकलो का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, माझं भविष्य काय, माझ्या मुलाचं काय, म्हातारपणात कोण बघणार. या विचारांनी झोप उडते, छातीत धडधड होतं, डोकं दुखतं आणि सकाळी उठलं की चेहरा उतरलेला असतो. कित्येक कन्या राशीच्या स्त्री पुरुषांनी मला सांगितलं आहे, घरात सारखी भांडणं होतात, नवरा ऐकत नाही, बायको समजून घेत नाही, मुलं उलट बोलतात, सासू सासरे टोमणे मारतात, शेजारी नावं ठेवतात, ऑफिसात पाय ओढतात. आणि मग मी मध्ये भरडली जाते. मी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रत्येक प्रयत्न करते, पण कोणीच खुश नाही आणि मी मात्र आतून संपते. कित्येक जण म्हणतात मनात सारखी भीती वाटते, वाईट काहीतरी होणार असं वाटतं, स्वप्न वाईट पडतात,
झोपेत दचकून जाग येते, उगाचच रडू येतं. कुणाला सांगू शकत नाही, कारण सांगितलं की लोक म्हणतात जास्त विचार करू नको. पण विचार थांबत नाहीत, ते येतच राहतात. ही सगळी चिंता, ही सगळी भीती, हा सगळा गोंधळ 15 ते 20 जून दरम्यान संपणार आहे. कारण या काळात एक बातमी येणार आहे, जी तुमचं मन शांत करेल, जी तुमच्या डोळ्यात झोप आणेल, जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकमुळे हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, जी तुम्हाला ती बातमी देणार आहे. शेअर करा, तुमच्या शेअरने तिला धीर येईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं नामस्मरण तिला तुमच्यापर्यंत घेऊन येईल. 15 जून नंतर बुध हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन म्हणजे बुधाची स्वतःची रास, स्वगृही. बुध स्वगृही आला की बुद्धी तेज होते, वाणी गोड होते, संवाद जुळतात, गैरसमज दूर होतात, पत्र येतात, फोन येतात, भेटी होतात. कन्या राशीच्या लोकांनो, इतके दिवस तुमचा बुध कमजोर होता, त्यामुळे निर्णय चुकत होते, बोलणं फसत होतं, लोक गैरसमज करून घेत होते. 15 जून नंतर बुध बलवान होणार आहे आणि मग तुमचं बोलणं लोकांना कळेल, तुमची बाजू लोकांना समजेल, तुमच्या मनातील प्रामाणिकपणा लोकांना दिसेल. 15 ते 20 जून दरम्यान शुक्र कर्क राशीत येणार आहे. कर्क म्हणजे जलतत्व, म्हणजे भावना, म्हणजे घर, म्हणजे आई, म्हणजे माया. शुक्र म्हणजे प्रेम, म्हणजे नाती, म्हणजे समाधान. शुक्र कर्क राशीत आला की घरात प्रेम वाढतं, आईची माया मिळते, बायकोचा आधार मिळतो, नवऱ्याचं प्रेम मिळतं, मुलांचा आदर मिळतो. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही घरासाठी खूप करता हो, पण घरातल्यांना त्याची जाणीव नसते. 15 जून नंतर त्यांना जाणीव होणार आहे. ते तुमचे आधार मानणार आहे, ते तुम्हाला जवळ घेणार आहेत. याच दरम्यान मंगळ सिंह राशीत जाणार आहे. मंगळ तुमच्या मनातील रागाचा कारक आहे. सिंह रास म्हणजे अहंकार. मंगळ सिंह राशीत गेला की तुमचा राग कमी होतो, तुमचा अहंकार वितळतो, तुम्ही माफ करायला शिकता, तुम्ही माफी मागायला शिकता आणि मग तुटलेली नाती जुळतात, दुरावलेली माणसं जवळ येतात. 15 ते 20 जून दरम्यान गुरु मिथुन राशीतच राहणार आहे. गुरु म्हणजे सद्बुद्धी, म्हणजे मार्गदर्शन, म्हणजे मोठ्यांचा आशीर्वाद. गुरु हा मिथुनमध्ये असेल तेव्हा तुम्हाला योग्य सल्ला मिळेल, योग्य व्यक्ती भेटेल, योग्य रस्ता सापडेल. तुम्ही ज्या प्रश्नात अडकला आहात त्यातून मार्ग निघेल. याच दरम्यान शनी मीन राशीत मार्गी असेल. शनी म्हणजे कर्म, म्हणजे न्याय, म्हणजे विलंब. शनीने तुम्हाला खूप वाट बघायला लावली, खूप परीक्षा घेतली, खूप रडवलं. आता शनी मार्गी आहे. आता तो फळ देणार आहे, तुमच्या संयमाचं फळ, तुमच्या सेवेचं फळ, तुमच्या अश्रूंचं फळ. या दरम्यान राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे. राहू केतू म्हणजे भ्रम, म्हणजे गैरसमज, म्हणजे विरह. इतके दिवस राहूने तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण केले, केतूने तुम्हाला एकटं पाडलं. आता राहू केतूचा प्रभाव कमी होणार आहे आणि मग सत्य समोर येणार आहे. खरं काय होतं ते कळणार आहे आणि मग तुम्ही म्हणाल, अरे उगाच गैरसमज करून घेतला, उगाच दुरावलो. म्हणून 15 जून ते 20 जून हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील काळोख संपणार आहे आणि प्रकाश येणार आहे. माझ्या भावंडांनो, मध्ये पुन्हा सांगते, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकने ग्रहमान आणखी अनुकूल होईल. शेअर करा, तुमच्या शेअरने आनंदाची बातमी लवकर येईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या नामस्मरणाने स्वामी ती बातमी घेऊन येतील. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही विचार करत असाल ती बातमी कसली असेल? ऐका, ती बातमी पैशाची नाही, मोठेपणाची नाही. कारण मी आधीच सांगितलं आहे, या 2 गोष्टी मी सांगणार नाही. पण ती बातमी त्यापेक्षा मोठी आहे. कारण पैसा जातो, मोठेपणही जातं, पण मनाची शांती राहते, समाधान राहते आणि प्रेमही राहतं. ती बातमी तुमच्या घरातील वाद मिटण्याची असू शकते. नवरा म्हणेल मी चुकलो, बायको म्हणेल मला समजलं, मुलगा म्हणेल माफ करा, मुलगी म्हणेल मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, सासू म्हणेल तूच माझी खरी मुलगी आहेस, सासरे म्हणतील तूच माझा आधार आहेस. हे ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नाही, ते वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येचं फळ असेल. ती बातमी तुमच्या मनातील भीती गेल्याची असू शकते. डॉक्टर म्हणेल काळजी करू नका, सगळं ठीक आहे, नॉर्मल रिपोर्ट आहे, औषधाची गरज नाही, फक्त आनंदी राहा. हे ऐकून तुमच्या छातीतील धडधड थांबेल, तुमची झोप परत येईल, तुमचं डोकं दुखायचं थांबेल
ती बातमी तुमच्या हरवलेल्या व्यक्ती परत आल्याची असू शकते. भाऊ म्हणेल चूक झाली, विसरून जा. बहीण म्हणेल रक्षाबंधनला येतो किंवा येते. मित्र म्हणेल जुनं सगळं विसर, पुन्हा दोस्ती करू. मुलगा परदेशातून फोन करेल, आई बाबा मी येतोय भेटायला. मुलगी सासरहून म्हणेल आई तुझी आठवण येते, माहेरी येते. हे ऐकून तुमचं काळीज भरून येईल. तुम्ही रडाल, पण ते रडणं आनंदाचं असेल. ती बातमी तुमच्या मुलाबद्दल चांगली असू शकते. शिक्षक म्हणेल तुमचा मुलगा खूप सुधारला आहे, शाळेत पहिला आला आहे. किंवा मुलगा म्हणेल आई बाबा मी व्यसन सोडलं, मी आता अभ्यास करतो. किंवा मुलगी म्हणेल आई मी तुला कधीच दुखावणार नाही, मी तुझं ऐकेन. हे ऐकून तुमच्या जन्माचं सार्थक होईल. ती बातमी तुमच्या आईबाबांबद्दल असू शकते. बाबा म्हणतील बाळा मला तुझा अभिमान आहे. आई म्हणेल तुझ्यासारखं लेकरू देवाने सगळ्यांना द्यावं. हे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही आयुष्यभर वाट बघत होता. 15 ते 20 जून दरम्यान हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. ती बातमी तुमच्या लग्नाची असू शकते. घरचे म्हणतील हो आम्ही तयार आहोत, लग्नाची तारीख ठरवा. किंवा नवरा बायकोचं भांडण मिटलं आणि दोघंही म्हणतील पुन्हा नव्याने सुरुवात करू, घटस्फोटाचा विचार मागे ठेवू. हे ऐकून तुमच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजतील. ती बातमी पितरांची असू शकते. स्वप्नात आई बाबा येतील आणि म्हणतील बाळा आम्ही तुझ्यावर खुश आहोत, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, आता काळजी करू नकोस. हे स्वप्न बघून तुम्ही उठाल आणि तुमचं मन हलकं होईल. वर्षानुवर्षाचं ओझं उतरेल. बघा किती प्रकारच्या आनंदाच्या बातम्या आहेत. पैसा नाही, मोठेपण नाही, पण मनाचं समाधान आहे, घरातली शांती आहे, नात्यातलं प्रेम आहे. आणि हेच खरं प्रेम धन असतं. हेच तर खरी संपत्ती असते, खरी श्रीमंती असते. माझ्या भावंडांनो पुन्हा सांगते, व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या लाईकने ती बातमी लवकर येईल. शेअर करा, तुमच्या शेअरने ती बातमी खोटी ठरणार आहे. खरी ठरेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या नामस्मरणाने स्वामी त्या बातमीला तुमच्यापर्यंत पोहोचवतील. 15 ते 20 जून दरम्यान ती बातमी येण्याआधी तुम्ही काय करायचं? पहिलं मन शांत ठेवा. उगाचच नकारात्मक विचार आणू नका. हे होईल का, ते होईल का अशी शंका घेऊ नका. फक्त विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण विश्वासानेच पर्वत हलतात, विश्वासानेच अशक्य शक्य होतं. दुसरं, घर स्वच्छ ठेवा. आनंदाची बातमी स्वच्छ घरात येते, घाणीत नाही, अंधारात नाही. म्हणून घर झाडून घ्या, पुसून घ्या, रांगोळी काढा, दारात तुळस लावा, दिवा लावा, अगरबत्ती लावा. म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि सकारात्मक ऊर्जेत सकारात्मक बातमी येते. तिसरं म्हणजे तोंड गोड ठेवा. कुणाशी वाद घालू नका, कुणाला टोमणा मारू नका, कुणाला दुखवू नका. कारण तुमच्या तोंडातून विष बाहेर पडलं तर अमृत येणार नाही. म्हणून गोड बोला, प्रेमाने बोला, माफी मागा, माफी द्या. म्हणजे आनंदाची बातमी गोड होईल. चौथं म्हणजे देवाला स्मरा. रोज सकाळी उठून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणा. विष्णू सहस्त्रनाम ऐका. श्री स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, साईबाबा म्हणा, विठ्ठल म्हणा. ज्यांवर श्रद्धा आहे त्याचं नाव घ्या. कारण नामात ताकद असते, नामाने बातमी येते. 5वं म्हणजे दान करा. 1 भाकरी द्या, 1 केळं द्या, 1 वस्त्र द्या, 1 वही द्या, 1 पेन द्या, 10 रुपये द्या. जे शक्य असेल ते द्या. कारण देणाऱ्याला देव देतो आणि अधिक मासात दिलेलं दान 1000 पटीने परत येते. आता ती बातमी आल्यावर काय करायचं? पहिलं, देवाचे आभार माना. म्हणा हे स्वामी तू ऐकलंस, तू दिलंस, तू जुळवलंस. दुसरं, त्या व्यक्तीला घट्ट धरा जी बातमी घेऊन आली आहे. तिला सोडू नका, तिला प्रेम द्या, तिला आदर द्या. तिसरं म्हणजे जुनं उकरून काढू नका. जे झालं ते झालं, माती झाली, आता नवीन सुरुवात करा. चौथं म्हणजे सगळ्यांना सांगा, आनंद वाटा, पेढे वाटा. कारण वाटल्याने आनंद वाढतो. 5वं म्हणजे पुन्हा अहंकार करू नका, पुन्हा रागवू नका, पुन्हा दुरावू नका. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही, एकदा गेलेली माणसं परत येत नाहीत. कन्या राशीच्या पुरुषांनो, तुम्ही घराचे कर्ते आहात. पण कर्तेपण म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही. कर्तेपण म्हणजे मन जपणं. बायको रुसली असेल तिला मनवा. मुलगा दुरावला असेल तर त्याला जवळ घ्या. आई बाबा नाराज असतील त्यांच्या पाया पडा. मित्र तुटला असेल तर त्याला फोन करा. 15 ते 20 जून दरम्यान तुमचा अहंकार वितळणार आहे.
त्या वितळलेल्या अहंकारातून प्रेमाचा झरा वाहू द्या आणि बघा कसं घर नंदनवन होतं, कसं घरातील सगळे तुम्हाला डोक्यावर घेतात. कन्या राशीच्या स्त्रियांनो, तुम्ही घराची लक्ष्मी आहात, पण लक्ष्मी रागवली की घरात दारिद्र्य येतं. दारिद्र्य पैशाचं नाही तर प्रेमाचं. नवरा बोलत नसेल तर तुम्ही बोला, मुलगा ऐकत नसेल तर तुम्ही समजून घ्या, सासू सासरे टोमणे मारत असतील तर तुम्ही दुर्लक्ष करा. 15 ते 20 जून दरम्यान तुमची सहनशक्ती वाढणार आहे, तुमची माया वाढणार आहे आणि मग बघा कसं घरातील सगळे तुमच्या भोवती जमा होतात, कसं घरातील सगळे तुम्हाला विचारतात, कसं घरातील सगळे तुमचा मान ठेवतात. वृद्ध कन्या राशीच्या आजी आजोबांनो, तुमचं मूल परदेशात असतील, नातवंड भेटत नसतील, फोन येत नसेल, एकटे पण खात असेल, 15 ते 20 जून दरम्यान तुमची वाट पाहणं संपेल. मुलाचा फोन येईल, नातवंड पाहायला येतील किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाल, पण जाल तेव्हा तक्रार करू नका, उगाच रडू नका, फक्त मिठी मारा, कारण वेळ कमी आहे आणि प्रेम जास्त करा. आणि बघा कसं तुमचं म्हातार मन सुकून जातं, कसं तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. कन्या राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 15 ते 20 जून हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ आहे. या काळात तुमच्या दारात आनंद उभा राहणार आहे, तुमच्या मनात समाधान नांदणार आहे, तुमच्या घरात शांती बसणार आहे, तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येणार आहेत आणि ते अश्रू पुसायला हात पुढे होणार आहेत. तो हात तुमच्या आईचा असेल, बाबांचा असेल, नवऱ्याचा असेल, बायकोचा असेल, मुलाचा असेल, मुलीचा असेल, भावाचा असेल, बहिणीचा असेल, मित्राचा असेल, मैत्रिणीचाही असेल. तेव्हा फक्त एक काम करा, त्या हाताला घट्ट धरा आणि सोडू नका, कारण आयुष्य खूप छोटं आहे. माणसं खूप लवकर जातात, गैरसमज खूप महागात पडतात, अहंकार खूप काही हेरावून घेतो, प्रेम खूप काही देतं, शांती खूप काही जपते, समाधान खूप काही शिकवतं. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते, पण तुमची वाट पाहणं संपवू नका, आशा सोडू नका, प्रार्थना थांबवू नका, कारण देव ऐकतो आहे, देव बघतो आहे, देव लिहितोही आहे आणि 15 ते 20 जून दरम्यान देव भेटवतोही आहे. शेवटी एकच विनंती करते, व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या लाईकने ती आनंदाची बातमी लवकर येईल. शेअर करा, तुमच्या शेअरने ती बातमी खोटी ठरणार नाही, खरी ठरेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं प्रत्येक अक्षर स्वामी वाचतात आणि स्वामी ती बातमी घेऊन येतात. चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, म्हणजे ती बातमी आल्यावर पुढे काय करायचं, कसं वागायचं, नातं कसं जपायचं ते मी तुम्हाला सांगेल. आणि हाईप बटनवर क्लिक करा. तुमचा एक क्लिक आपल्या सगळ्या कन्या राशीच्या परिवाराला आनंद देतो, आपल्या अश्रूंना हास्यात बदलतो, आपल्या विरहाला मिलनात बदलतो. चला, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे स्वामी, 15 ते 20 जून दरम्यान माझ्या आयुष्यात आनंदाची बातमी पाठव, माझी वाट पाहणं संपव आता, माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, आनंदी राहा, वाट बघा, कारण ती संपणार नाही. ती बातमी येणार आहे, नक्की येणार आहे. पुन्हा भेटू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, हाईप बटनवर क्लिक करा आणि 15 ते 20 जूनची वाट बघा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.